श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण एका मंदिराला भेट द्यायला गेलो होतो. श्री चक्रेश्वर मंदिर असं या मंदिराचं नाव. आणि बघा, भव्य दिव्य असे मेन गेट. आणि त्यानंतर आलोय आपण आत. त्यानंतर अजून एक गेट भेटलेला आहे आपल्याला. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ सुंदर आहे. मंदिराची डिझाईन किती सुंदर आहे, नक्षी, पूर्ण झाडे वगैरे किती छान. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. श्री तुळजाभवानी हे मंदिर आहे. आत काका झोपले आहेत आणि काकूला परमिशन घेतली आधी व्हिडिओ बनवण्यासाठी. गणपती बाप्पा दिसले. त्यानंतर तुळजाभवानी गाभाऱ्यात बसलेली आहे आणि कालिका माता आहे. त्यानंतर आलोय आपण मंदिराचा परिसर बघण्यासाठी बाहेर. हे बघा, तुळजाभवानीचं बाहेर आलोय तेव्हा दिसलं एक मंदिर. आत गेलोय, शिरोमणी नामदेव महाराजाचं मंदिर आहे. त्यानंतर मणिमाव भेटली. चला तिच्या मागे दाखवते ती आता आपल्याला मंदिर. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. किती छान प्रतिमा आहे. त्यानंतर आलोय बाहेर. इथं छान प्रतिमा आहे, बाहेरून पण घेतले. त्यानंतर मणिमाव म्हणते इकडे या, इकडे मंदिर आहे. इथून बोलवत होती. आत गेलोय मणिमावेसाठी. पण इथं मंदिर दिसलं सावतामाळीचं. शिरोमणी श्री संत सावतामाळी यांचं पण मंदिर आहे इथं. खूप छान मूर्ती आहे त्यांची पण. भव्य दिव्य मूर्ती आहे. आलोय बाहेर. हे श्री चक्रेश्वर यांचं मंदिर आहे. नक्षी कला किती सुंदर दिसते. सगळे जात होते मंदिरात. त्याआधी मी म्हणलो मी आधी जातो. आलोय मंदिरात. श्री चक्रेश्वर यांचं मंदिर आहे. कॅमेरा वगैरे लावलेला बघितला. नंतर विचारलं, परमिशन घेतली आणि आज जाण्यात भीती वाटत होती. पण चला ठीक आहे, कोणी काय नाही बोलत. ही दीदी बघा कसं म्यावला घेऊन बसली. आत गेलोय. काका काकू पूजा करत होते. काका तर ध्यान असं आहे काकाचं, मन लावून पूजा करते. आतील गाभारा पण खूप सुंदर आहे इथला. आत गेलो. त्यानंतर पिंड बघा, महादेवाची पिंड किती आकर्षक आणि सुंदर आहे. त्यानंतर बघलं तर काय, बाप्पा पण बसलेले आहेत तिथं. खूप छान मूर्ती आहे बाप्पाची पण. मोठी पिंड आहे. दर्शन घेतलं, आलोय बाहेर. त्यानंतर झेंडा बघा कसा फडफडतोय. खूप सुंदर आहे नक्षीकाम पण. चला दुसरं मंदिर. शांडिल्य ऋषी महाराजाचं समाधी आहे. खूप छान आहे. त्यानंतर आत गेलोय. खूप छान मंदिर आहे. मणिमाव दाखवत होती सारे मंदिर. आता झेंडा बघा फडफडतोय. हे बघा कुंड आहे. कुंड नाही त्याला, काय आपण बोलतो, तलाव आहे. तर कुंडासारखाच आहे छोटा. कासव मामा होते त्यात. प्लीज इथं आलात ना तर इथं काही घाण वस्तू फेकू नका. खालेलं पिलेलं काही फेकू नका. आणि त्यांना खाण्यासाठी पण काही नका टाकू. कासव मामा पाणी पित होते. मस्त व्हिडिओ जमलाय. हळू पाणी पिते. या तलावात माशा कासव खूप आहेत. ते बघा, ते कोण एक आला कासव.
बघते. यामध्ये सगळं सूचना दिलेली आहे, तर तुम्ही यामध्ये काही कचरा नका टाकू. खूप छान आहे, भरपूर कासव आहे त्यात. हे बघा, कचरा टाकलाय ना, असं तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही कचरा नका टाकू जर भेट दिलीत तर. आणि दुसऱ्यांना पण सांगायचं आहे, कचरा नका टाकू. बाहेरून लोक येतात बघण्यासाठी आणि त्यांना वाटतं की आपण जे खातो ते प्राणीसुद्धा तेच खातात आणि टाकतात असंच. तेवढ्यात कासव मामाचा विचार बदलला, निघाले कासव मामा पाण्यात. चलो बाय. हे बघा परिसर, खूप छान परिसर आहे. मंदिर खूप भव्य दिव्य आहे आणि चाकण येथे आहे. श्री स्वामी समर्थ.